नमस्कार मंडळी, आजच्या डिजिटल युगात सरकारी कामांसाठी कार्यालयात रांगा लावण्याची गरज उरलेली नाही। पूर्वी या प्रमाणपत्रासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असत, मात्र आता डिजिटल इंडिया मोहिमेमुळे ही प्रक्रिया घर बसल्या करता येते। केंद्र सरकारने अलीकडेच जातनिहाय जनगणनेला मान्यता दिली आणि त्यामुळे शासकीय कामकाजांसाठी जात प्रमाणपत्र अनिवार्य होण्याची शक्यता आहे। अशा वेळी हे प्रमाणपत्र वेळेवर उपलब्ध होणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे। पूर्वी प्रमाणपत्रासाठी रांगेत तासनतास उभे राहावे लागत, पण आता ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन झाली आहे। जात प्रमाणपत्र ऑनलाईन नेमके कसे मिळवायचे, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि ही अर्जाची प्रक्रिया नेमकी कशी आहे, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तुम्ही भारतातील कोणत्याही राज्यात राहत असाल तरीही आपल्या राज्याच्या अधिकृत पोर्टलवर जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। जर तुम्हाला राज्याचे पोर्टल माहित नसेल तर services.india.government.in या राष्ट्रीय सेवा पोर्टलवर कास्ट सर्टिफिकेट असे शोधा, ते तुम्हाला तुमच्या राज्याची योग्य लिंक मिळेल। आणि जर तुम्ही महाराष्ट्रीयन असाल तर महाराष्ट्र शासनाचे आपले सरकार या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। जात प्रमाणपत्र हे सरकारी नोकऱ्या, शैक्षणिक सवलती आणि विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यावश्यक दस्तावेज आहे। महाराष्ट्र शासनाने आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून ही प्रक्रिया अधिकच सुलभ केली आहे। आता ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया समजून घेऊ। सर्वप्रथम आपले सरकार.maonline.government.in या पोर्टलवर जा। नवीन युजर्स असल्यास नवीन नोंदणीवर क्लिक करून आपले अकाउंट तयार करा। नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लॉग इन करा आणि जात प्रमाणपत्र या सेवेसाठी अर्ज करा। अर्जात आवश्यक ती माहिती भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा। अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्याला अर्ज क्रमांक मिळेल, ज्याच्या माध्यमातून आपण अर्जाची स्थिती तपासू शकता। आता आवश्यक कागदपत्रे नेमकी काय आहेत ते समजून घेऊ। ओळखपत्र जसे की आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा उदाहरणार्थ वीज बिल किंवा रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा इतर शैक्षणिक दस्तऐवज, कुटुंबातील सदस्यांचे जात प्रमाणपत्र जर उपलब्ध असेल तर। अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित तहसील कार्यालयात अर्जाची पडताळणी केली जाते। सर्व काही योग्य असल्यास जात प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होते। महाराष्ट्र शासनाने या प्रक्रियेला अधिक सुलभ करण्यासाठी नवीन प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे जात प्रमाणपत्र फक्त एका क्लिकवर मिळू शकणार आहे। तर मंडळी, घर बसल्या जात प्रमाणपत्र मिळवण्याची ही सोपी प्रक्रिया आहे आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला काही शंका असल्यास तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहिती विषयक व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।